नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, रँक सूत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याबाबत आलेले सर्वात महत्त्वाचे अपडेट सविस्तर जाणून घेणार आहोत। जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, शासन निर्णय म्हणजेच GR कधी येऊ शकतो, किती महिलांना या टप्प्यात लाभ मिळणार आहे, काही महिलांचे हप्ते का बंद झाले आहेत, ज्यांचे हप्ते बंद झाले आहेत त्यांच्यासाठी पुढे काय होऊ शकते, या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम 24व्या हप्त्याबाबत बोलूया। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाखो महिला जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। विविध माध्यमांमध्ये आणि समोर आलेल्या माहितीनुसार 12 जुलै ते 15 जुलै या कालावधीत जून महिन्याचा प्रलंबित हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे। यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही तारीख निश्चित मानू नये। आता शासन निर्णय म्हणजे GR बद्दल बोलूया। कोणत्याही सरकारी योजनेचा निधी वितरित करण्यापूर्वी संबंधित शासन निर्णय जारी केला जातो। सध्या अशी माहिती समोर येत आहे की 10 जुलैपर्यंत GR प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। हा GR आल्यानंतर किती वितरणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, त्यामुळे पुढील काही दिवस या योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। आता लाभार्थ्यांच्या संख्येबद्दल माहिती पाहूया। उपलब्ध माहितीनुसार सुमारे 1,69 लाख महिलांना या टप्प्यात लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ही संख्या मोठी असली तरी पडताळणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे, त्यामुळे काही महिलांची कागदपत्रे तपासली जात आहेत आणि त्यानुसार काही अर्ज मंजूर होऊ शकतात तर काही अर्ज अपात्र ठरू शकतात। याच पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। काही महिलांचे हप्ते यापूर्वीच नियमितपणे येत आहेत, मात्र आता ते बंद झाले आहेत, त्यामुळे अनेक जणींना पुढे काय होणार हा प्रश्न पडला आहे। आता हप्ते बंद होण्यामागील काही प्रमुख कारणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत। आता सर्वप्रथम म्हणजे कागदपत्रांमधील त्रुटी, अर्जामध्ये चुकीची माहिती, आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असणे किंवा पडताळणी दरम्यान माहिती न जुळणे यामुळे अर्ज प्रलंबित राहू शकतो किंवा हप्ता थांबू शकतो। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारी नोकरी। या योजनेच्या नियमानुसार काही विशिष्ट सरकारी सेवेत असलेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे पडताळणी दरम्यान अशी माहिती आढळल्यास हप्ता बंद होऊ शकतो। तिसरे कारण म्हणजे उत्पन्नाची अट। जर आयकर नोंदीनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर संबंधित अर्ज अपात्र ठरू शकतो, त्यामुळे उत्पन्नाशी संबंधित माहिती योग्य असणे आवश्यक आहे। याशिवाय आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे, KYC पूर्ण न करणे किंवा बँक खात्याशी संबंधित तांत्रिक अडचणी यांसारख्या कारणांमुळेही काही लाभार्थ्यांचे पैसे थांबू शकतात। त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वतःची सर्व माहिती एकदा तपासून घेणे गरजेचे आहे। आता सरकारकडून करण्यात आलेल्या मागणीबद्दल बोलूया। अनेक महिला आणि विविध सामाजिक संघटनांनी सरकारला विनंती केली आहे की ज्या पात्र महिलांचे हप्ते कोणत्याही तांत्रिक किंवा किरकोळ कारणामुळे बंद झाले आहेत त्यांची प्रकरणे पुन्हा तपासून योग्य निर्णय घ्यावा। पात्र महिलांना लवकरात लवकर लाभ मिळावा आणि बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। मित्रांनो, या सर्व परिस्थितीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या अर्जाचे स्टेटस नियमितपणे तपासत राहणे। तुमचा अर्ज मंजूर आहे का, पडताळणी सुरू आहे का किंवा कोणतीही त्रुटी दाखवत आहे का हे वेळोवेळी पाहणे आवश्यक आहे। जर काही समस्या दिसली तर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून ती लवकरात लवकर दुरुस्त करा। तसेच सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा आणि चुकीची माहिती पसरत असते, त्यामुळे कोणतीही बातमी खरी आहे का हे अधिकृत स्रोतांमधून तपासल्याशिवाय विश्वास ठेवू नका। शासनाकडून GR किंवा अधिकृत घोषणा झाल्यानंतरच माहिती निश्चित होईल। आम्ही रँक सूत्रावर तुमच्यापर्यंत प्रत्येक अधिकृत आणि महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आमच्या चॅनेलला नक्की जोडलेले राहा। जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आता कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत आणि जून महिन्याचा 24वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे का नाही अजून। तुमची माहिती इतर लाभार्थ्यांसाठी खूप जास्त उपयुक्त ठरू शकते, त्याच्यामुळे तुम्ही मला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगण्यासाठी विसरू नका। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींपर्यंत, तुमच्या दुसऱ्या भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी विसरू नका। भेटूया नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।